तर आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असेल? बघा, भगवा दहशतवाद हा शब्द हिंदुस्थानामध्ये कधीच नव्हता. कारण हिंदू हा कधी दहशतवादी आतंकवादी होऊच शकत नाही. आजपर्यंत जगातला इतिहास आहे की कोणताही हिंदू आजपर्यंत कधी दुसऱ्या देशावर आक्रमण असेल, तिथल्या निष्पाप लोकांना मारणं असेल, हे कधीच आपण पाहिलं नाही. परंतु हा आपण पाहिलं की ज्यावेळी मालेगावमध्ये बॉम्बलास्ट झाले त्यावेळी सगळ्यात पहिले एक हिंदू धर्मातल्या लोकांना धरपकड चालू केली. साध्वी प्रज्ञा सिंग हिला अतोनात छळ केला, तिला डांबून ठेवलं जवळजवळ 20-22 दिवस. त्यानंतर तिची अटक केली, हाल केले आणि या सगळ्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. आणि आज 17 वर्षानंतर जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तेव्हा या काँग्रेसवाल्यांचं थोबाड रंगवण्याची वेळ आलेली आहे. कारण हेच ते शरद पवार साहेब होते की ज्यांनी म्हटलं की सगळेच मुसलमान कसे आणि हिंदू पण याच्यामध्ये आहेत, आणि म्हणून भगवा दहशतवाद हा शब्द हा त्यांनी त्यावेळी निर्माण केला आणि सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि काल माजी मुख्यमंत्री असलेले काँग्रेसचे नेते त्यांनी सुद्धा, पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी सुद्धा म्हटलं की सनातन धर्मामध्ये पण देखील दहशतवादी आहेत. म्हणजे एवढा 17 वर्षानंतर लढा दिला, न्यायिक लढा दिला, कोणतेही पुरावे सापडले नाही. हे सगळं झालेलं असताना सुद्धा काल जे NIA कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या काँग्रेसवाल्यांना अजून धडा मिळालेला नाही आहे. त्यांचे एक नेते सर्व जणू काही पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, जणू काही हे त्या दहशतवाद्यांशी यांचा काही रोजचा संपर्क आहे का. आज पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर सुद्धा म्हणतात कशावरून पाकिस्तानी आहेत, कशावरून हेच आतंकवादी होते की ज्यांनी त्या निष्पाप हिंदूंना मारलं धर्म विचारून. आणि त्यामुळे नंतर त्यांच्या प्रणिती शिंदे या जेव्हा आपल्या सैन्याने ॲक्शन घेतली तेव्हा त्याला तमाशा म्हणतात. म्हणजे काय यांची बुद्धी आहे. हे हिंदुस्थानमध्ये राहण्याच्या लायकीची माणसं नाही आहेत. आणि म्हणून हा आम्ही त्यांचा निषेध करतो. आज आम्ही टिळक भवनला जाऊन हा मोर्चा काढणार. आज पाहतोय की मोठ्या प्रमाणात इथे आमचे शिवसैनिक आलेले आहेत. आम्ही जाऊन त्यांचं तिकडे त्यांना धडावर शिकवल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या, आतंकवादाला रंग नसतो, आतंकवादाला धर्म नसतो, हे बोलणारे तुम्ही आणि आज त्याच आतंकवाद्यांना भगवा रंग देणारे तुम्ही. त्यानंतर म्हणतायत फक्त भगवा नाही तर सनातन धर्म किंवा हिंदू आतंकवाद असं त्यांना म्हणा. असं कोण म्हणतायत? काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण म्हणतोय. शिवसेना त्याचा निषेध करते आहे. आज पहलगामला जी हत्या झाली त्यामध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या हे आपल्याला सगळ्यांना जाणवत आहे. आणि माझा उबाठाला सवाल आहे, जेव्हा तुमचे महाविकास आघाडीतले तुमचे पार्टनर्स म्हणतायत की हा हिंदू आतंकवाद आहे, हा सनातन धर्म आतंकवाद आहे, तेव्हा हिंदू म्हणून आज उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे की तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? का तुम्ही कोणी बोलत नाहीयेत? का संजय राऊत याच्यावर बोलत नाहीयेत? आम्ही शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब, आम्ही सर्वजण यांचा काँग्रेसचा निषेध करतोय. आणि आज आम्ही टिळक भवनवर, काँग्रेस भवनवर ही शिवसेनेचा हा मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि त्यांना जाब विचारणार आहेत. त्यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना आमचा सवाल आहे की तुम्ही आतंकवादाला रंग देण्याचा जो करंटेपणा हिंदुस्थानात सुरू केलाय हा कदापि आम्ही सहन करणार नाही. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर यांची थोबाडं रंगवल्याशिवाय राहिले नसेल आणि ते काम आम्ही शिवसेना महिला आघाडी 100% करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.